शुभ दुपार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 8वी विषय इतिहास प्रकरण 2 युरोप आणि भारत. प्रबोधन युगाची माहिती आपण मागील तासाला घेतली आणि क्रांतियुगातील पहिली क्रांतिकारक घटना म्हणजे अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध हे अभ्यासले. आता आपण अभ्यासणार आहोत फ्रेंच राज्यक्रांती. इसवी सन 1789मध्ये फ्रान्समधील जनतेने अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाही विरुद्ध जो उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली, ती घटना इतिहासात फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते. फ्रान्समध्ये 1789मध्ये झालेली ही राज्यक्रांती म्हणजे 18व्या शतकातील जगाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण घटना. या क्रांतीने निर्माण झालेल्या विचार प्रवाहांचा युरोपीय देशांवर निरनिराळ्या प्रमाणात प्रभाव पडून युरोपची सरंजामशाही समाज रचना नष्ट झाली आणि भांडवलशाही समाज रचना औद्योगिक क्रांतीच्या पायावर उभारली जाऊ लागली. म्हणून आधुनिक युरोपची उभारणी फ्रेंच राज्यक्रांतीपासून झाली असे मानतात. त्याचप्रमाणे सरंजामशाहीवादी धर्मशास्त्रप्रणीत मूल्य व्यवस्थेचा पगडा ओसरून समाजात मोठे पुनरुत्थान घडून आले, म्हणजे बदल घडून आले आणि जुन्या रूढिगत परंपरा तसेच राजेशाही, सरंजामशाही, धर्मसत्ता यांच्या योगे रुजलेल्या सामाजिक कल्पना व उतरंडीची व्यवस्था झुगारली गेली व त्या जागी समता, नागरिकत्व आणि मानवी हक्क ही प्रबोधक मूल्ये स्वीकारली गेली. या काळात मॉन्टेस्क्यू या विचारवंताने सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला. तसेच फ्रान्समधील अनियंत्रित राजेशाही व्यवस्था सदोष आहे आणि ती बदलणे आवश्यक आहे असे त्याने मत मांडले आणि त्याच्या विचारांचा प्रभाव फ्रान्समधील जनतेवरती पडला. तसेच व्होल्टेअर, रुसो यांचा सुद्धा प्रभाव फ्रान्समधील जनतेवर जबरदस्त होता. रुसो नसता तर राज्यक्रांती घडली नसती असे रुसोच्या संदर्भात म्हटले जाते. रुसोला फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता असेही म्हणतात. कोण होता हा रुसो? फ्रेंच लेखक, संगीतकार आणि तत्त्वज्ञ. 18व्या शतकातील आघाडीचा राजकीय तत्त्वज्ञ असणारा हा रुसो, त्याच्या विचारांचा फ्रेंच क्रांतीवर जबरदस्त प्रभाव पडला. रुसोने लोकशाहीची म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे घोषित केली होती. हलाखीच्या काळातही रुसोने कमी वयात जगभर प्रवास केला, त्यामुळे प्रत्यक्ष अनुभवातून त्यांना शिक्षण मिळाले. लोकांना आकर्षित करण्याची नैसर्गिक क्षमता या रुसोकडे होती. फ्रान्समध्ये तेव्हा बुर्बॉन घराण्यातील 16व्या लुईची राजवट होती आणि त्याची राणी मेरी अँतॉयनेट. तर फ्रान्समध्ये क्रांती घडून येण्याची परिस्थिती काय होती त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. पॅरिस राजवटीत समाजातील सर्वात कमी उत्पन्न असणारे गरीब शेतकरी, व्यापारी, सामान्य जन यांच्यावर सर्वाधिक कर लादले गेले. वरच्या वर्गातील श्रीमंत धर्माधिकारी, सरंजामदार यांना करमाफी होती आणि काही विशेष लाभही दिलेले होते. सैन्य भरती माफ होती. वरच्या अधिकारी वर्गाला कर होते पण नाममात्र होते आणि पॅरिसची अर्थव्यवस्था डबघाईला जाण्याची आणखी इतर कारणे होती. त्यापैकी लुई 16वा याने अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि इतर युद्धांवर केलेला अवास्तव खर्च. परिस्थितीवर तोडगा काढावा म्हणून लुईने तिन्ही वर्गांच्या लोकप्रतिनिधींची सभा बोलवली. म्हणजे प्रथम वर्ग, दुसरा वर्ग आणि तिसरा वर्ग. तर पहिल्या वर्गामध्ये राजा, उमराव, दुसऱ्या वर्गामध्ये सरंजामदार आणि तिसऱ्या वर्गामध्ये उरलेली सगळी जनता. मग तिन्ही वर्गांच्या प्रतिनिधींची सभा, ज्याला स्टेट्स जनरल असं म्हटलं जातं, व्हर्सायच्या राजवाड्यातील हॉलमध्ये 5 मे 1789 रोजी ही सभा आयोजित करण्यात आली आणि ह्या सभेला आलेल्या तिसऱ्या वर्गाच्या प्रतिनिधींनी तीव्र संताप व्यक्त केला, कारण याच्यात पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातले लोक सहभागी झालेले नव्हते आणि म्हणून या सभेला काही अर्थही उरला नव्हता. आणि मग जनतेचा तीव्र संताप आणि हिंसक प्रवृत्तीचा अंदाज घेऊन राजा लुई याने सभागृहाची द्वारे बंद केली आणि अशा वेळेला परिस्थितीवर तोडगा काढण्याऐवजी 16व्या लुईने सभास्थानाचे दरवाजे बंद करणे हे संतापलेल्या जनतेसाठी अधिकच संतापदायक ठरले आणि त्यामुळे आधीच संतप्त झालेल्या तिसऱ्या वर्गाच्या प्रतिनिधींनी आणि व्यापारी वर्गाने जूनमध्ये व्हर्साय राजवाड्याला लागून असलेल्या टेनिस कोर्टवर सभा घेतली. राजसत्ता, सरंजामशाही यांना नेस्तनाबूत करून
लोकशाही प्रस्थापित करण्याची, नवीन राज्यघटना तयार करण्याची प्रतिज्ञा या सर्व तिसऱ्या वर्गातल्या प्रतिनिधींनी घेतली आणि येथूनच फ्रेंच राज्यक्रांतीला सुरुवात झाली. 14 जुलै 1789 रोजी समुदायाने बॅस्टिल किल्ल्यावर हल्ला केला. तेथील दारुगोळा आणि शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली. हा बॅस्टिलचा किल्ला अनियंत्रित राजेशाहीचं प्रतीक असणारा किल्ला. बॅस्टिलच्या तुरुंगात असणाऱ्या 6 कैद्यांची तिसऱ्या प्रतिनिधींनी मुक्तता केली आणि स्वतःला राज्याची नॅशनल असेंब्ली घोषित करून नागरिकांच्या हक्काचा जाहीरनामा घोषित केला. ऑक्टोबर 1789 मध्ये हजारो स्त्री पुरुषांच्या मोर्चाने व्हर्साय येथील निवासस्थानातून राजा 16वा लुई आणि राणी मेरीला त्यांच्या पॅरिसमधील जुन्या निवासस्थानात नेऊन तिथेच डांबून ठेवले आणि राजा आणि राणी वेषांतर करून जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांना पकडण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी जनसमुदायासमोर गिलोटिन नावाच्या शस्त्राखाली राजा 16वा लुई आणि मेरी अँटॉयनेट यांचा शिरच्छेद करण्यात आला आणि सरंजामशाही नियंत्रित व्यवस्थेचा अंत झाला. म्हणजेच व्हर्सायमध्ये सुरू झालेली क्रांतीची ही वावटळ पुढे नेपोलियनच्या नेतृत्वाखाली पहिले फ्रेंच प्रजासत्ताक स्थापन करूनच थांबली. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिलेली तत्त्वे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. जगाच्या इतिहासात राजकीय क्रांतींमध्ये अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांतीला म्हणूनच अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान आहे. आता क्रांतियुगातील आणखी एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजेच उद्योगधंद्यांमध्ये घडून आलेला लक्षणीय किंवा क्रांतिकारक बदल म्हणजेच औद्योगिक क्रांती. 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून म्हणजे शेवटच्या टप्प्यात युरोपातील औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल घडून आले. बाष्पशक्तीवर जी यंत्रे चालवली जात होती, ज्याच्या साहाय्याने उत्पादन होत होतं आणि छोट्या छोट्या यंत्रांच्या साहाय्याने उत्पादन प्रक्रिया सुरू होती, आता छोट्या घरगुती उद्योगधंद्यांची जागा मोठ्या कारखान्यांनी घेतली. हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला. आगगाडी, आगबोटींसारखी वाहतुकीची साधने निर्माण झाली आणि यंत्रयुग अवतरले. यालाच इतिहासात औद्योगिक क्रांती असे संबोधले जाते. सर्वप्रथम औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला तो इंग्लंडमध्ये, कारण तेथील हवामान वस्त्र उद्योगाला अनुकूल होते आणि नंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात ही क्रांती पसरली. इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी झाली की त्यावेळेला जगात इंग्लंडचे वर्णन करताना जगाचा कारखाना या शब्दात केले जाऊ लागले आणि औद्योगिक क्रांतीनेच भांडवलशाहीला जन्म दिला. नव्या सागरी मार्गांच्या शोधानंतर युरोप आणि आशियामधील देश जे होते त्यांच्यात व्यापाराचं नवीन पर्व सुरू झालं. सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले, पण त्यावेळेला एकट्याने व्यापार करणे जोखमीचे होते, कारण एकट्या व्यापारी जहाजातून माल परदेशी पाठवू शकत नव्हता आणि म्हणून अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला. म्हणजे माल पोचवणे, नेणे, उतरवणे, त्याचा हिशोब ठेवणे, तो बाजारपेठांपर्यंत उपलब्ध करून देणे ही प्रक्रिया असते आणि म्हणून अनेक जण मिळून एकत्र येऊन व्यापार करू लागले आणि याच्यातूनच भाग भांडवल असणाऱ्या व्यापारी कंपन्या उदयास आल्या. अशीच निर्माण झालेली कंपनी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी, त्याचा उल्लेख आपण पुढे करणार आहोतच. पौर्वात्य देशांशी होणारा फायदा व्यापारातला युरोपीय राष्ट्रांच्या लक्षात आलेला होता आणि हा व्यापार खूप फायदेशीर आहे, कारण ह्या व्यापारातून देशाची आर्थिक भरभराट होते हे त्यांच्या लक्षात आले आणि युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना रक्षण देऊ लागले, व्यापारी सवलती देऊ लागले. व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय म्हणजे पैशांची आवक वाढली, ते राष्ट्र संपन्न झाले आणि ह्या संपत्तीचा उपयोग पुन्हा पुन्हा भांडवलाच्या रूपाने व्यापार वाढीसाठी आणि उद्योगधंद्यांच्या विकासासाठी केला जाऊ लागला आणि यामुळे युरोपीय देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला आणि या भांडवलशाहीनेच नवीन संकल्पनेला जन्म दिला, ती म्हणजे वसाहतवाद. कारण व्यापारातनं होणारा फायदा युरोपियन राष्ट्रांच्या लक्षात आलेलं. आपलं जर ह्या ठिकाणी वर्चस्व असलं या प्रदेशांवर तर आपल्याला आणखी जास्त फायदा होईल, ही भूमिका ह्या युरोपीय राष्ट्रांच्या मनामध्ये निर्माण झाली
आणि मग वसाहतवाद ही संकल्पना विकसित झाली. हा वसाहतवाद म्हणजे काय? तर एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या प्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय. जसे भारतात इंग्रज, फ्रान्स म्हणजे फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांनी वसाहती स्थापन केल्या होत्या ना, तशा. तर आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देश आपल्या सामर्थ्याच्या बळावर असा भूप्रदेश व्यापायचे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करायचे. म्हणजे केवळ आर्थिक फायदाच नाही तर राजकीय वर्चस्व पण निर्माण करणं, या दोन्ही संकल्पनांना वसाहतवाद असं म्हटलं जातं. आणि युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला. आता हा साम्राज्यवाद म्हणजे काय? तर विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रांवर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे. सर्वांगीण याचा अर्थ काय? सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक. आणि नवीन वसाहती स्थापन करणे म्हणजे साम्राज्यवाद. आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे अशा पद्धतीने युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेचे बळी पडले. आणि भारतात म्हणजे आशिया खंडात, जास्त करून भारतात, व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय राष्ट्रांमध्ये अटीतटीची स्पर्धा निर्माण झाली. आणि याच्यात अव्वल होती इंग्लंडची म्हणजे ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी. मग या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर साम्राज्यवाद कसा निर्माण केला? तर इसवी सन 1600 इंग्रज भारतात व्यापार करण्यासाठी आले आणि व्यापाराच्या निमित्ताने त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. या कंपनीने सुरुवातीला जहांगीर बादशाहकडून परवानगी व्यापारासाठी मिळवली आणि सुरत येथे त्यांनी आपली पहिली वखार म्हणजे वसाहत स्थापन केली. आणि ईस्ट इंडिया कंपनीमार्फत आता भारताचा इंग्लंडशी व्यापार सुरू झाला. राज्यवाद आणि वसाहतवादाच्या या स्पर्धेत युरोपातील व्यापारी एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. भारतात व्यापार करण्यासाठी आलेले डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रज यांचा जर आपण विचार केला तर इंग्रजांना म्हणजे ब्रिटिशांना संघर्ष करू शकेल किंवा टक्कर देऊ शकेल असं एकमेव प्रतिस्पर्धी राष्ट्र होतं फ्रान्स. म्हणजे इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते आणि भारतात आपली मक्तेदारी निर्माण व्हावी यासाठी या दोन्ही राष्ट्रांमध्ये संघर्ष निर्माण झाले होते. त्यालाच इंग्रज आणि फ्रेंच संघर्ष असं म्हटलं जातं. आणि या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये 3 युद्धे झाली. ही युद्धे कर्नाटक प्रांतामध्ये झाली म्हणून कर्नाटक युद्ध या नावाने ती इतिहासात प्रसिद्ध आहे. तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला आणि त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला आता भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही. म्हणजे ब्रिटिशांनी आपल्या सत्तेचा पाया जो आहे तो घातला तो बंगाल प्रांतामध्ये. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. मग बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया कसा रुजला गेला तर त्याची सुद्धा गोष्ट आहे. तर बंगाल हा प्रांत भारतातला अत्यंत समृद्ध असा समजला जाणारा प्रांत. 1756 साली सिराज उद्दौला हा बंगालच्या नवाबपदी आला. ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुघल बादशाहकडून बंगाल प्रांतात व्यापारी सवलती मिळवू लागले होते आणि त्या सवलतींचा गैरवापर करू लागले होते. इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथे जी आपली वखार म्हणजे वसाहत निर्माण केलेली होती त्याच्याभोवती त्यांनी तटबंदी बांधली, ज्याला आपण कंपाऊंड असं म्हणतो इंग्रजीमध्ये, मराठी शब्द तटबंदी. आणि सिराज उद्दौलाने ह्या गोष्टीमुळे इंग्रजांच्या हालचालींवरती लक्ष केंद्रित केले आणि सिराज उद्दौलाने इंग्रजांवर चाल केली म्हणजे आक्रमण केले आणि कोलकात्याची वखार काबीज केली. आणि ह्या घटनेमुळे इंग्रजांमध्ये थोडा असंतोष निर्माण झाला. रॉबर्ट क्लाइव्ह हा अतिशय हुशार होता आणि त्याने मुत्सद्देगिरीने नवाबाचा सेनापती जो होता मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवले. म्हणजे इंग्रजांनी भारतीय लोकांचे निरीक्षण केले, अभ्यास केला व्यापार करत असताना आणि मग त्यांच्या लक्षात आले की ह्या लोकांना आमिष दाखवले की हे काय होतात, फुटतात. म्हणजे फोडा आणि राज्य करा ह्या नीतीचा अवलंब इंग्रजांनी सुरू केला
आणि मग मीर जाफरला त्यांनी सांगितले की आम्हाला जर तू मदत केली तर आम्ही तुला काय करू, बंगालचे नवाबपद देऊ. आणि असे म्हणून मीर जाफर जो होता सिराजुद्दौलाचा सेनापती, त्याला आपल्या बाजूने वळवले. आणि 1757 प्लासी या ठिकाणी नवाब सिराजुद्दौला आणि इंग्रज सैन्याची आमनेसामने गाठ पडली. परंतु सेनापतीच्या नेतृत्वाखाली सगळं सैन्य असतं आणि मीर जाफरच्या नेतृत्वाखाली असणारं सैन्य युद्धात उतरलंच नाही. आणि म्हणून प्लासीच्या युद्धात सिराजुद्दौलाचा पराभव झाला. मग आता इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला. खरे तर राज्यकर्त्यांनी त्यावेळेला हे लक्षात घ्यायला पाहिजे होते की हे इंग्रज बाहेरचे व्यापारासाठी आलेले आहेत आणि ते आपल्याला का मदत करत आहेत. तर हा विचारसुद्धा त्यावेळेला एकही राज्यकर्त्याने केला नाही. आणि बंगालच्या या राजकारणावरून त्यांनी भारताच्या राजकारणात चंचू प्रवेश केला. आणि मग मीर कासिम जो आहे पुढे त्यालाही त्यांनी नवाब बनवले. तर का बनवले, ते इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब झाला आणि त्याला पण इंग्रजांची जी पावले आहेत ती लक्षात आली, त्यांची नीती लक्षात आली. आणि मीर जाफरसुद्धा आता इंग्रजांना विरोध करू लागला. मग मीर जाफर विरोध करतोय ना, मग लगेच त्यांनी काय केलं, त्याच्या जावयाला मीर कासिमला नवाब बनवलं. आणि मीर कासिमने पण इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न करताच पुन्हा त्यांनी काय केलं, मग मीर जाफरला नवाबपद दिलं. आणि बंगालमध्ये इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी पुन्हा मीर कासिम, अयोध्येचा नवाब सुजाउद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम या तिघांनी इंग्रजांविरुद्ध मोहीम काढली. 1764 बिहार येथील बक्सार या ठिकाणी इंग्रज आणि मीर कासिम, अयोध्येचा नवाब सुजाउद्दौला, मुघल बादशाह शाह आलम यांच्यात युद्ध झाले. पण इंग्रजांच्या पुढे त्यांचा निभाव लागू शकला नाही. इंग्रज विजयी झाले आणि अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुभ्यात दिवाणी म्हणजे महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. आणि अशा प्रकारे इंग्रजी सत्तेचा पाया भारतात बंगालमध्ये घातला गेला. संपूर्ण भारतभर सत्ता प्रस्थापित करण्याचे स्वप्न पाहणारे इंग्रज स्वस्थ बसणे शक्य नव्हते. आता त्यांचं लक्ष केंद्रित झालं होतं ते म्हैसूर प्रांताकडे. तर म्हैसूर राज्यातील हैदर अलीने उठाव करून म्हैसूरचं राज्य ताब्यात घेतलेलं होतं. हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान म्हैसूरच्या सत्तेवरती आला होता. त्याने इंग्रजांविरुद्ध लढा शर्तीने लढवला. श्रीरंगपट्टण येथे इंग्रज आणि टिपू सुलतान यांच्यामध्ये 1799 युद्ध झाले आणि टिपू सुलतान या युद्धामध्ये धारातीर्थी पडला. त्याचं शौर्य, त्याचे पराक्रम यामुळे टिपू सुलतानला म्हैसूरचा वाघ असे सुद्धा म्हटले जाते. आणि म्हैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचं वर्चस्व निर्माण झाले. आता त्यांची भारतात जवळजवळ बऱ्यापैकी पकड आलेली होती आणि मराठ्यांच्या म्हणजे दक्षिणेकडे ज्या सत्ता आहेत तिकडे त्यांचं लक्ष केंद्रित झालेलं होतं. मराठ्यांच्या विषयीचा विचार पुढच्या प्रकरणामध्ये असणारच आहे. भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रजांनी आता वायव्य सरहद्दीकडे आपलं लक्ष केंद्रित केलं. कारण युरोपीय राष्ट्र रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करू शकेल. कारण व्यापारी स्पर्धेमध्ये इंग्लंड, फ्रान्स, रशिया यांची चढाओढ निर्माण झालेली होती. आणि म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानावर आपला प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आणि अफगाणिस्तानकडे जाणारे सगळे मार्ग सिंधमधून जात होते. म्हणून सिंध प्रांत महत्त्वाचा आहे हे इंग्रजांच्या लक्षात आले. आणि 1843 त्यांनी सिंध प्रांत गिळंकृत करून रशियाचाही बंदोबस्त केला. आणि आता राहिला होता पंजाबकडील भाग. 19व्या शतकाचा प्रारंभ. पंजाबमध्ये राणा रणजित सिंह यांच्या हाती सत्ता होती. रणजित सिंह यांचा मृत्यू झाला आणि त्यावेळेला त्यांचा जो मुलगा होता दलीप सिंग, तो अल्पवयीन होता, म्हणजे लहान होता, तो कारभार पाहू शकत नव्हता. पण तरी त्या मुलाला गादीवर बसवले आणि त्याच्या वतीने म्हणजे तो जाण होईपर्यंत, समजदार होईपर्यंत त्याची आई राणी जिंदन देवी यांनी राज्याचा कारभार पाहावं असं ठरलं. मात्र त्यावेळची परिस्थिती आणि विचार याचा प्रभाव तेव्हाच्या समुदायावर होताच. आणि
एका राणीच्या हाताखाली आपण काम करणं हे त्यावेळेच्या सरदारांना मान्य नव्हतं आणि म्हणून ते सरदार जे आहेत तिचा आदेश अमान्य करू लागले आणि राणी जिंदन यांचा त्या सरदारांवरती अंकुश राहिला नाही, म्हणजे नियंत्रण राहिले नाही. अशा वेळेला आणागोंदी कारभार सुरू होतो आणि नियंत्रण नसल्यामुळे परिस्थिती बिकट होते. आणि मग अशाच वेळेला ही संधी नेमकी इंग्रजांनी साधली आणि काही शीख सरदारांना त्यांनी फितूर केलं, म्हणजे फोडलं. पुन्हा फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबली. इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा समज शिखांचा झाला आणि त्यांनी इंग्रजांवरती हल्ला केला. इंग्रज आणि शीख यांच्यामध्ये पहिलं युद्ध झालं. शिखांचा पराभव झाला. दलीप सिंगाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवलं, पण पंजाबवरील इंग्रजांचा प्रभाव वाढतच गेला. म्हणजे स्वातंत्र्यप्रिय शीख होते, त्यांच्या लक्षात इंग्रजांची नीती आली आणि स्वातंत्र्यप्रिय शीखांना इंग्रजांचा वाढता प्रभाव काही मान्य नव्हता, तो खपला नाही. आणि अशाच स्वातंत्र्यप्रिय शीखांपैकी एक होता मुलतानचा अधिकारी मूलराज. मग याने स्वातंत्र्यप्रिय शीखांना संघटित केले आणि इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. हजारो शीख सैनिक इंग्रजांविरुद्ध या बंडात म्हणजे युद्धात सहभागी झाले आणि दुसऱ्या युद्धातही शीखांचा पराभव झाला. आणि 1849 मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेशसुद्धा आपल्या राज्याला जोडला आणि मराठ्यांची सत्ता ही भारतातील महत्त्वाची प्रबळ सत्ता होती. आता इंग्रजांचं लक्ष दक्षिणेकडील या प्रबळ सत्तेकडे लागलेलं होतं आणि पुढे मराठ्यांचा सुद्धा पराभव इंग्रजांनी केला आणि भारतातील आपल्या सत्तेचा पाया मजबूत कसा केला हे आपण पुढील पाठामध्ये अभ्यासणार. धन्यवाद.